एकनाथ मंगेशकर पुण्यतिथीचे व्हायचे ना कार्यक्रम, तर तो रेणुका स्वरूपच्या मैदानावर त्या वर्षी होता आणि मी ऑलरेडी भावसरगमचे गायला लागले होते कार्यक्रम. आणि पहिल्या कार्यक्रमाची आठवण सांगते. तर त्याने जी मला तारीख दिली, गालका विचारलं आणि तारीख दिली ती साधारण 1.5-2 महिन्यानंतरची होती, डोंबिवलीच्या गणपती मंदिरात. ओके. तो कार्यक्रम होता. नंतर 1.5 महिना 1.25-2 महिने झाले, काहीच म्हणजे मला फोन नाही, कोणाबरोबर निरोप नाही. म्हटलं आता जावं का नाही आपण कार्यक्रमाला. म्हटलं नाही जायला पण. मग त्या दिवशी आमचा दुसरीकडे एक कार्यक्रम होता, तर सुधीर होता माझ्याबरोबर गाडगीळ. तर त्याला म्हटलं काय, तर तो म्हटलं जायला तर पाहिजेच, त्याने मला दिली आहे तारीख कारण म्हटलं. तर मग गेले मी तिथे. मग आले मंगेशकर आणि पहिला प्रश्न, रिहर्सलला आला नाही तुम्ही? अगो बाई. म्हणजे मी म्हटलं आता काय करावं, पण माझ्या चेहऱ्यावरनं बहुतेक त्यांना कळलं की बाई खोटं नाही बोलत आहेत. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं नाही मला काही निरोपच नाही आला. उषाताईने फोन नाही केला? म्हटलं नाही मला काहीच नाही आला. मग बरं म्हणलं जाऊ द्या चला. तर काय म्हणणार तुम्ही? तर मला की कळे ना काय म्हणणार म्हणजे कुठे काय ठरलंय. म्हणे तुमची डायरी बघू मला, हे म्हणा हे म्हणा हे म्हणा, ही 5 गाणी इंटरव्हलच्या आधी, हे 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 इंटरव्हल नंतर. षड्ज लावला, म्हणजे भयानकच धडधड होत होती. म्हटलं षड्ज तरी आपला कसा लागतोय आता, इतकी धडधड होतीये. मग तो लावल्यावर एकदम वा म्हणले. आणि नंतर सगळा म्हणजे अगदी कोळं गीत पण होतं, एक वादळ वारं सुटलं ग पण होतं. तर मग नंतर काही असं नुसतं करत होते, पण वा नाही काही नाही, काही एक अक्षर नाही. म्हटलं यांना आवडतंय का नाही कोण जाणे, एकदाच आपलं ऐकलंय त्यांनी. आणि मग कार्यक्रम संपत आला. मग मला म्हटले सागर आहे तर म्हटलं हो माझं पाठ आहे. असं करतो, माझा पाठ मी म्हणतो, बाकी सगळं तुम्ही म्हणा. म्हटलं बरं. पांढरी 4 सूर, बापरे, त्याच्यात सागरा गायले मी. आणि मग त्यांच्याच गाडीने पुण्याला आलो. आणि तरीही घरी माझं घर येईपर्यंत कालचं चांगलं झालं काय पाहिजे किंवा एक शब्द नाही. मग मनाशी म्हटलं बहुतेक ते पुढच्या कार्यक्रमापासून डच्चू आपल्याला मिळणार असं दिसतंय. आणि मग आमच्या घराशी उतरलो, दार उघडलं आणि मग म्हणले काय मग फार सुरेख गायलात काल, फार सुरेख. आणि तुमचा खूपच हाय पिच आहे, त्यामुळे आपण दोघं अगदी गाऊच शकतो बरोबर म्हणले. येणार ना पुढच्या कार्यक्रमाला? मग एकदम हुश्य झालं, चला म्हणजे निभावला बाई कालचा कार्यक्रमच.